आणि प्रत्येक पालकाने सुद्धा प्रयत्न करायचा की आपला पाल्य कोणत्या क्षेत्रात निपुण आहे या विद्यार्थ्यांना तुम्ही एक सांगा, नियोजन करायचं. आपण नियोजन करतो, आपला मुलगा परीक्षेला बसला, मंथनला बसला, स्कॉलरशिपला बसला, एनएमएसला बसला, कुठे नवोदयाला बसला, आपण काय करतो, एक वेळापत्रक तयार करतो. याने 6 वाजता उठलं पाहिजे, 7 वाजता नाश्ता, 8 वाजता अभ्यास करेल आणि या विषयाचा अभ्यास करेल. मी एका शिक्षक यांच्या घरी गेलो, त्यांचा मुलगा 10वीला होता आणि त्यांनी नियोजन केलं होतं. त्यामुळे साहेबाचं असं नियोजन केलंय. मग मी त्या विद्यार्थ्याला विचारलं होतं, कालच्या नियोजनात तू काय काय केलं? तर त्याने मला सांगायला सुरुवात केली, 6 वाजता उठणार होतो, तुमचं झोप लागल्यामुळे 7ला उठलो. 7ला उठल्यानंतर ते पुढचं मग ते योगा करायचं राहून गेलं. त्याने त्या दिवसातलं काहीही केलेलं नव्हतं त्या नियोजनातलं. मग नियोजन कसं पाहिजे हे त्या मुलांना शिकवा आणि त्यांना शिवाजींचा इतिहास सांगा. शिवाजी महाराजांचं नियोजन होतं अफजल खानाचा वध करणे. किती वर्ष लागलं त्यांना नियोजन करायला तुम्हाला माहिती आहे का? अफजल खानाने महाराष्ट्रावर स्वारी सुरुवात केल्यापासून तर बरोबर तब्बल 1 वर्ष त्यांनी नियोजन केलं आणि त्या नियोजनाचा फायदा त्यांना असा झाला की त्यांना ते 2 मिनिटात यश मिळालं. किती मिनिटात? 2 मिनिटात. जर त्यांनी नियोजन केलं नसतं, सोबत काय हत्यार घेऊन जायचं, सोबत कोणते लोक ठेवायचे, पुढचं नियोजन काय करायचं, हे त्यांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं आणि मग त्यांना 2 मिनिटात अफजल खानाचा कोथळा बाहेर काढता आला. म्हणून आपल्या मुलांना आपण असं नियोजन शिकवा की ते शक्य झालं पाहिजे आणि ते निश्चित आपण करू शकतात. मित्रो, शिवाजी महाराजांचं उदाहरण द्यायचं जर ठरलं, शिवाजी महाराज ज्यावेळेस महाराष्ट्रात त्यांची आई सोबत आले, पुण्याला आले, तेव्हा त्यांचे वडील कोण होते? मुलांना सांगा. शिवाजी महाराजांचे वडील कोण होते सांगा बरं? शहाजीराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांना 3 गोष्टी दिल्या होत्या सोबत. माहिती आहे का तुम्हाला? कोणाला? एखाद्या मुलाला माहिती आहे का? एखाद्या पालकाला राजमुद्रा दिली होती. दुसरी गोष्ट दिली होती छोटस मंत्रिमंडळ. पहा तुम्ही, जिजाबाईबरोबर छोटस मंत्रिमंडळ आलं होतं. आणि तिसरं दिलं होतं भगवा ध्वज. पहा, शहीद दोर कापले. तुम्ही तुमच्या मुलांचे परतीचे दोर कापून टाका. एकदा जे ध्येय ठरलं ना डॉक्टर व्हायचं तर डॉक्टरच. मग कोणता विषय घ्यायचा तो ठरवून टाका 12वी सायन्सला. आतापासूनच त्याची तयारी करा की त्याला तोच अभ्यास त्याच्या समोर आला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का पुरंदरचा तो कशामुळे झाला? कोणी सांगायला काय का विद्यार्थी पुरंदरचा तो कोणाकोणामध्ये झाला? ते कोणाकोणात झाला पुरंदरचा तो? मिर्झा राजे जयसिंग. खरंय, छत्रपती शिवाजी. आता मुलाला तर मारू शकत नाही कारण तो दयावान होता. तो त्या मुलाला काय म्हणतो, वरती भूत आहे जाऊ नको, वरती भूत आहे जाऊ नको. तो मुलाने काय उत्तर दिलं माहितीये का तुम्हाला? अगोदर भूताला भेटतो मग तुला भेटतो म्हणे. कोण होते ते नरेंद्र? स्वामी विवेकानंद. कोण होते? हा मुलगा लय हुशार आहे, हा आहेच होणार. 100% त्याच्या पालकांनी आत्ताच घेऊन घ्या, त्याच्या डायरी बनवा, आहेच होणार. घेऊन घ्या तुम्ही आत्ताच. तर भीती जर तुम्ही घालवली अपोरांची तर आपोआप यश मिळतं. म्हणून अपयशाचं खरं कारण हे भीती आहे. तुम्ही पाहिलं असेल, बरेच लोक असे असतात की मंदिराची एक कथा माहितीये, तो बहिरा मुलगा सोडून जातो आणि बाकीच्या घाबरून घाबरून वापस येतात. तुम्हाला माहितीये बऱ्याच पालकांना. म्हणजे आपलं मूळ कारण असं आहे भीती. आपण प्रत्येक गोष्टीला भीत असतो आणि मुलांनाही घाबरतो. मुलाला वाटतं सायकल शिका, तितकं तुम्ही पुढे जाणार आहे. कारण वाचनाशिवाय प्रगती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आपल्या समोर आहे. जेवढे सामाजिक ज्यांनी काम केलं त्यांनी वाचन खूप केलं आणि वाचनाने ते समृद्ध झाले. आणि म्हणून आपण वाचन केलं पाहिजे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर टिकायचं असेल तर जो वाचन करतो तो निश्चित पुढे जातो. गेल्या वर्षाचा UPSCचा निकाल असा होता, सरांना माहिती असेल, जी मुलगी प्रथम आली, मला वाटतं त्या मुलीने सलग 5 वर्ष मोबाईल हाताळला नव्हता. बरोबर का सर? सांगते तुम्हाला, 5 वर्ष त्यांनी मोबाईल हाताळला नव्हता आणि त्या आहेच झाल्या टॉपर 1 नंबर आल्या जरा देशात. कोण बोलतोय? म्हणून मोबाईल पासून थोडं दूर राहा. त्याचा चांगला जेवढा उपयोग आहे त्याच्यापेक्षा
त्याचं वाईट जास्त आहे, संध्याकाळी कारण मुलं जास्त वाईटच शिकतात. म्हणून पालकांनी आपल्यापासून सुरुवात करा, थोडं मोबाईल कमी हे करा आणि वाचन करा मुलांसमोर. तुम्ही पुस्तक वाचायला लागले की मुलं वाचतील, म्हणून ते महत्वाचं आहे. नंतर हो हो सर्वात महत्वाचं असं आहे की आपल्या मुलांवर संस्कार करा, कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर आपला देश टिकेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आपल्या मुलांवर संस्कार करा. संस्कार करत असताना त्यांना हे समाज दाखवा ना. समाज दाखवताना एक पहा, या मुलाला झोपडपट्टीत घेऊन जा आणि झोपडपट्टीतला माणूस गरीब का आहे हे त्याला शिकवा आणि एक चांगल्या महालाजवळ घेऊन जा, त्याचा महाल का झाला हे पण शिकवा. म्हणजे तो शिकला